मतदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, लोकशाही राणाभाऊ साठे बघितलं असता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांना थंड गरम उष्णते वातावरणामुळे त्याच्या शरीराचं तापमान वाढलं जाते। त्यामुळे माणूस शीतपेय आणि थंड पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जिथं मिळतील त्या ठिकाणाला आस्वाद आणि थंड पदार्थ पेयांचा घेण्यासाठी पुढाकार घेत असतो, जात असतो। त्याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटतं अन्न भेसळच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाड्या असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणमध्ये मोठ्या दिमाखात टाकलेले स्टॉल असतील, हे बेकायदेशीररित्या असे शरीरात सफाईकारक असणारे बर्फ घेऊन खाण्यास लोकांना विक्री करत आहेत। ते शीतपेयातनं तसेच थंड पदार्थातनं दिले जातात। त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात। अनेक वेळा अन्न भेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील, हॉटेल्स असतील किंवा फूड्स असतील, हे बेकायदेशीररित्या चालू आहे, इथे गैरप्रकार चालू आहे, असे आम्ही अनेक वेळा तक्रार केल्या आहेत महासंघटनेत। पण संबंधित जे समुद्री म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं सोंग घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद ठेवत साप्ताहिक मासिक हप्ते घेऊन या ठिकाणाला रात्ररोजपणे बेकायदेशीररित्या विक्री या अन्नपूरच्या छायेखाली चालू आहे। हे आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेच्या समोर आणण्यासाठी आम्हाला आज हे बर्फ घेऊन आंदोलन करावं लागलं। येत्या काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही, बर्फ विक्री थांबली नाही, बर्फ फॅक्टरींच्यावर कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघडा करून दिंड काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो।